Okay, student. So next, see, that is about the replication of the DNA. And that is here we complete the process of the replication of DNA. फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट आणि हा थर्ड पार्ट आहे की याच्यामध्ये आपण डीएनए रिप्लिकेशन. आता इथं बघा, डीएनए न्यू स्ट्रँड डीएनएचा तयार होताना इथं सुरुवातीला अटॅच काय होतं, आरएनए प्रायमर अटॅच होतं, बरोबर आहे. इथं सुद्धा आरएनए प्रायमर अटॅच झालेला आहे आणि तो काय करतो, इट हेल्पफुल फॉर द इनिशिएशन ऑफ द न्यू स्ट्रँड, नवीन स्ट्रँड तयार करण्यासाठी हेल्पफुल करतो. परंतु जेव्हा डीएनए रेप्लिकेशन किंवा नवीन स्ट्रँड कंप्लीट तयार होतील तेव्हा आरएनए प्रायमर हे रिमूव्ह करणं गरजेचे. सो हियर द आरएनए प्रायमर, these are mainly removed by the enzyme that is the DNA polymerase first in prokaryote. So here the RNA primer, it is removed by enzyme that is the DNA polymerase first, removed by the enzyme DNA polymerase first in prokaryote and DNA polymerase alpha in eukaryote. DNA polymerase first in prokaryote and DNA polymerase alpha in eukaryote. म्हणजे युकॅरियोटिक सेल मध्ये डीएनए पॉलिमरेज अल्फा आणि प्रोकॅरियोटिक सेल मध्ये डीएनए पॉलिमरेज फर्स्ट. हे एन्झाइम काय करतं, इट हेल्पफुल फॉर द रिमूव्ह ऑफ डीएनए प्रायमर. हा डीएनए प्रायमर, सॉरी आरएनए प्रायमर, हा आरएनए प्रायमर रिमूव्ह करण्यासाठी. आता आरएनए प्रायमर म्हणजे काय, तर तो काही न्यूक्लिओटाइड्सनी बनलेला असतो. हा आरएनए प्रायमर रिमूव्ह केला जातो आणि तिथं मग डीएनएचा छोटासा सेगमेंट तयार केला जातो की जो या 3 प्राइम एंडला जॉईन होईल. ओके, सो हियर टू रिमूव्ह द आरएनए प्रायमर अँड टू प्रोड्यूस द स्मॉल सेगमेंट ऑफ द डीएनए, हियर द डीएनए पॉलिमरेज फर्स्ट एन्झाइम इन प्रोकॅरियोट and DNA polymerase alpha enzyme in eukaryote is useful. Okay, so in this way here the 2 strands are produced. So in the replication process, that is in the DNA replication, we see that is here the 2 strands when get separate from each other. So see here like this. Okay, separate from each other, and here the new strands are produced. That is, one is towards the replication fork, another is opposite towards the replication fork. So here see that is, it is the one old strand. Okay, it is the old strand and this strand is the new strand. New strand. Okay, so here the 2 strands then gets wind up with each other. म्हणजे हे दोन्ही स्ट्रँड एकमेकाला काय होतील, पुन्हा असे वाइंड अप होतील. ठीक आहे, या बाजूने सुद्धा तसंच होईल. द 2 strands gets wind up with each other like this. So here is the old strand, here is the new strand. हा कोणता असेल, न्यू स्ट्रँड असेल. सो ड्युरिंग द रेप्लिकेशन ऑफ डीएनए, हा 50 part of the old strand is and 50 portion is of the new strand. So it is known as a semi conservative. म्हणून या रेप्लिकेशन प्रोसेसला आपण काय म्हणतो, सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ द रेप्लिकेशन. आणि मग इथं हे रेप्लिकेशन प्रोसेस ही अशी सुरू राहते. आता इथून रेप्लिकेशन सुरू आहे तर या साईडने अशा पद्धतीने रेप्लिकेशन हे सुरू आहे. हा पॅरेंटल डीएनए, हा 2 डॉटर डीएनए. आता 2 स्ट्रँड्स जेव्हा तयार होतील, हे 2 स्ट्रँड्स इथं अशा पद्धतीने हे 2 स्ट्रँड्स तयार झाले की त्यांना वाइंडिंग होणं गरजेचं आहे. आणि वाइंडिंग ऑफ द 2 स्ट्रँड्स इट मेनली टेक्स प्लेस, दॅट इज ड्यू टू द एन्झाइम दॅट इज द डीएनए गायरेज एन्झाइम. म्हणजे वाइंडिंग ऑफ डीएनए इट मेनली टेक्स प्लेस ड्यू टू द एन्झाइम दॅट इज द डीएनए gyrase enzyme. So DNA gyrase enzyme, it mainly helpful for the winding of the 2 strands. हे 2 strands पुन्हा वाइंडिंग करण्याचं काम हे केलं जातं. So in this way, that is replication of DNA
in which we have seen, that is here, how the from the single DNA, how the two daughter DNA are produced. That is, the during replication of DNA, here the DNA makes exact copy of itself. DNA स्वतःच्या सारखीच दुसरी कॉपी तयार करतं. That is known as the replication of the DNA. Okay, student. So here we complete, that is the replication of DNA. So when here the nitrogen bases, that is polymerization takes place. हा एक कन्सेप्ट सांगते मी तुम्हाला की जवळजवळ 200 बेस पेअर पर सेकंड गेट पॉलिमराइज्ड. म्हणजे पॉलिमरायझेशन प्रोसेस म्हणजे इथं पेरिंग होतं, बरोबर आहे. ऍडेनाइन पेरिंग विथ थायमिन, गॉनिन सायटोसिन पेरिंग विथ द गॉनिन. ओके, आणि हे जेव्हा पेरिंग होतं आणि हे न्यूक्लिओटाइड्स जे जॉईन होतील, ओके, दॅट इज नोन ॲज द पॉलिमरायझेशन. या प्रोसेसला म्हटलं जातं पॉलिमरायझेशन. सो हियर द 2000 बेस पेअर, जवळजवळ किती, 2000 बेस पेअर्स, they get polymerized or joined per second. They get polymerized or joined per second. म्हणजे एका सेकंदाला जवळजवळ 2000 बेस पेअर हे काय होतात, पॉलिमरायझेशन होतं. म्हणजेच हे जॉईन होतात बेस पेअर. ओके, हे बेस पेअर हे जॉईन होतात पर सेकंद. म्हणजे एवढं रॅपिड प्रोसेस ही रेप्लिकेशनची आहे. म्हणजे एका सेकंदाला 2000 हे बेस पेअर पेरिंग होतात. ओके, सो इट इज अबाउट द रेप्लिकेशन प्रोसेस. मग रेप्लिकेशन प्रोसेस मध्ये थोडक्यात पाहायचं झालं आपण तर या रेप्लिकेशन प्रोसेस मध्ये जनरली तुम्हाला बरेचसे एन्झाईम्स जे सांगितलेले आहेत ते एन्झाईम्स थोडस लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर या एन्झाईम्स मध्ये बघा, पहिलं एन्झाईम जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे okay. So see, that is the which are the enzymes. So first enzyme is the endonuclease enzyme. So endonuclease enzyme, it mainly helpful to cut the DNA molecule in the ester bond. Okay, so cut DNA in ester bond, फॉस्फोडायस्टर बॉन्ड मध्ये डीएनए कट करण्याचं काम एंडोन्यूक्लियस एन्झाईम करतात. दुसरा एन्झाईम आहे हेलिकेज एन्झाईम. हेलिकेज एन्झाईमलाच आपण काय म्हणलं, डीएनए अनवाइंडिंग प्रोटीन. ओके, इट इज द डीएनए अनवाइंडिंग प्रोटीन. डीएनए अनवाइंडिंग प्रोटीन, की डीएनए मॉलिक्यूल हे अनवाइंडिंग करण्याचं काम आणि हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करण्याचं काम हे कोण करतं, डीएनए हेलिकेज एन्झाईम. त्यानंतर टोपोआयसोमरेज निकेज एन्झाईम, तिसरं एन्झाईम आहे टोपोआयसोमरेज निकेज एन्झाईम. It mainly helpful to cut and rejoin. Cut and rejoining enzyme. That is the cut and rejoining the DNA strand. Single DNA strand cut आणि rejoin करण्यासाठी टोपोआयसोमरेज निकेज एन्झाईम युजफुल आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे SSBP. SSBP, single strand binding protein. So single strand binding protein, it is also the helix destabilizing protein. It is also known as the helix destabilizing protein. Helix destabilizing protein. त्यानंतर नेक्स्ट एन्झाईम आहे, that is DNA polymerase.
DNA polymerase third enzyme. DNA polymerase third in the eukaryote. DNA polymerase third in eukaryote. ठीक आहे. आणि DNA polymerase delta in the prokaryote. DNA polymerase delta in prokaryote. So these two are helpful for the formation of the phosphodiester bond. म्हणजे इथं produce phosphodiester bond. That is for the polymerization. इथं काय म्हणू आपण त्याला पॉलिमरायझेशन साठी. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज DNA polymerase first. DNA polymerase first आणि त्यानंतर DNA polymerase alpha. DNA polymerase first in prokaryote and DNA polymerase alpha in eukaryote. These two are useful to remove the RNA primer and to produce the small DNA segment. Okay, for remove the RNA primer. RNA primer and produce small DNA segment. म्हणजे DNA सेगमेंट स्मॉल DNA सेगमेंट तयार करण्यासाठी हे दोन एन्झाइम्स हे युजफुल आहेत. आणि त्यानंतर DNA गायरेज इट इज द फॉर वाइंडिंग ऑफ टू स्ट्रँड्स. DNA गायरेज for winding of strands. म्हणजे दोन DNA चे स्ट्रँड्स वाइंड अप करण्यासाठी DNA गायरेज एन्झाइम हे यूज केलं जातं. अजून एक आहे DNA लायगेज टू जॉइन द ओकाझाकी फ्रॅगमेंट. DNA लायगेज एक एन्झाइम आहे. Ligase it mainly useful for the joining of fragments. म्हणजे DNA फ्रॅगमेंट्स जॉईन करण्यासाठी लायगेज एन्झाइम. तर हे काही मी तुम्हाला इथं DNA जे काही रेप्लिकेशन प्रोसेस मध्ये जे काही एन्झाइम्स आपण स्टडी केलेले आहेत त्या एन्झाइम्स थोडक्यामध्ये मी तुम्हाला लिस्ट दिलेली आहे. तर या पद्धतीने आपण हे DNA रेप्लिकेशन प्रोसेस ही कंप्लीट केलेली आहे. तर हे एन्झाइम्स तुम्हाला पर्टिक्युलर एन्झाइम त्याचं फंक्शन हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर DNA रेप्लिकेशन प्रोसेस याच्यावरती तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 4 मार्कचा, की ज्याच्यामध्ये तुम्हाला रेप्लिकेशन प्रोसेस मध्ये येणाऱ्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स सांगेन मी. पहिली स्टेप आहे दॅट इज ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लिओटाइड. दुसरी स्टेप आहे दॅट इज द पॉइंट ऑफ ओरिजिन, की जिथं ओरिजिन पॉइंट हा तयार होईल. तिसरी आहे अनवाइंडिंग ऑफ द DNA मॉलिक्यूल. DNA मॉलिक्यूल अनवाइंडिंग होतो. चौथी प्रोसेस आहे फॉर्मेशन ऑफ रेप्लिकेशन फोर्क. रेप्लिकेशन फोर्क कसा तयार होतो ते पाहिलं आपण. त्यानंतर पाचवी प्रोसेस स्टेप आहे सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. सहावी स्टेप आहे लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड फॉर्मेशन. आणि सातवी स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ द डॉटर DNA. ओके, सो स्टुडंट टुडे वी स्टॉप हियर बट सी द व्हिडिओ that is animation video how the DNA replication takes place.
DNA is a molecule made up of two strands, twisted around each other in a double helix shape. Each strand is made up of a sequence of 4 chemical bases, represented by the letters A, C, G, and T. The two strands are complementary. This means that wherever there's a T in one strand, there will be an A in the opposite strand, and wherever there's a C, there will be a G in the other strand. Each strand has a 5' end and a 3' end. The two strands run in opposite directions. This determines how each strand of DNA is replicated. The first step in DNA replication is to separate the two strands. This unzipping is done by an enzyme called helicase and results in the formation of a replication fork. The separated strands each provide a template for creating a new strand of DNA. An enzyme called primase starts the process. This enzyme makes a small piece of RNA called a primer. This marks the starting point for the construction of the new strand of DNA. An enzyme called DNA polymerase binds to the primer and will make the new strand of DNA. DNA polymerase can only add DNA bases in one direction, from the 5' end to the 3' end. One of the new strands of DNA, the leading strand, is made continuously, the DNA polymerase adding bases one by one in the 5' to 3' direction. The other strand, the lagging strand, cannot be made in this continuous way because it runs in the opposite direction. The DNA polymerase can therefore only make this strand in a series of small chunks called Okazaki fragments. Each fragment is started with an RNA primer. DNA polymerase then adds a short row of DNA bases in the 5' to 3' direction. The next primer is then added further down the lagging strand. Another Okazaki fragment is then made, and the process is repeated again. Once the new DNA has been made, the enzyme exonuclease removes all the RNA primers from both strands of DNA. Another DNA polymerase enzyme then fills in the gaps that are left behind with DNA. Finally, the enzyme DNA ligase seals up the fragments of DNA in both strands to form a continuous double strand. DNA replication is described as semi-conservative because each DNA molecule is made up of one old, conserved strand of DNA and one new one.